हॅलो एव्हरीवन, वेलकम इन ज्ञानसंस्कार केंद्र. तर ज्ञानसंस्कार केंद्राने 10वीसाठी जो ऑनलाईन क्लास सुरू केलेला आहे, तर त्याच्या फर्स्ट व्हिडिओमध्ये आपण युनिट फर्स्टमधली 1.1 जी पोएम आहे टीनेजर्स प्रेयर, ती आज आपण शिकणार आहोत. धिस पोएम इज डिस्क्राइबिंग a teenager who is expressing his thought about the decision he want to make for the leading successful life, his prayer to God to help him to lead the best lives. तर ही जी कविता आहे, या कवितेमध्ये जो बोलणारा कवी आहे तो बोलणारा टीनेजर आहे. टीनेजर म्हणजे एक लहान आहे आणि आयुष्यात जे निर्णय घ्यावे लागणार आहेत त्या निर्णयाच्या बद्दल तो किती जागृत आहे आणि तो देवाकडे काय अपेक्षा ठेवतो हे त्या कवितेतून व्यक्त करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स, decision I must take. I am only one to choose the road that I will take. The teenager is thinking that each day brings a new beginnings. Every day become with a new beginnings. Various way in the life, various things become in our life, but decisions I must take. So poet said that in the various decision, one decision he must to need to take the decision, and he want to need that he want really select the correct way with the different ways, and he is confident that I am only one to choose the road that I will take. Which road is very suitable, which road is very good for him, he wish to take that way. तर या पहिल्या स्टांजेमध्ये जो टीनेजर आहे तो म्हणतोय की प्रत्येक दिवस काहीतरी नवीन घेऊन येत असतंय. जर दररोज नवीन येत असलं तरी त्या संबंधीचं डिसिजन मला घेतलंच पाहिजे. आणि डिसिजन घेत असते वेळेस आयुष्यात अनेक वाटा येत असतात, त्यापैकी फक्त चांगली वाट, चांगलं मार्ग मी शोधलं पाहिजे, चांगल्या मार्गाने मी गेलं पाहिजे, अशा प्रकारचा भाव तो आपल्या पहिल्या स्टांजामधून व्यक्त करत आहे. आता सेकंड स्टांजा आपण बघूयात. आय कॅन चूज to take the road of life that leads to great success, or travel down the darkened road that leads to great distress. The teenager is telling to that he can choose the roads of life that leads to great success, but when he traveled down the darkened road, darkened harmful, हानिकारक, रेफर टू इविल असते त्याचा अर्थ आहे. darkened road that lead to great distress. तर तो म्हणतोय की मी निवडलेला आयुष्याचा मार्ग जर चांगला असेल तर डेफिनेटली तो मला यशाच्या एका उच्च शिखरापर्यंत घेऊन जाईल. पण जेव्हा जर मी वाईट किंवा वेगळा हानिकारक मार्ग जर निवडलो तर तेव्हा मी त्याचं संबंधीचं संपूर्ण दुःख मला भोगावे लागेल, त्याची संपूर्ण जबाबदारी मलाच असेल, अशा प्रकारचा भाव तो सेकंड स्टांजामधून व्यक्त करत आहे. ठीक आहे. थर्ड स्टांजा बघूया. प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. द टीनेजर इज नाव रिक्वेस्टिंग to God, praying to God that please open up my eyes, dear Lord, that I might clearly see. Help me stand for what is right. Bring out the best in me. So he is requesting to God in the prayer, please open up my eyes, dear Lord.
Dear Lord, open up my eyes. Open up my eyes, for that he might to see clearly. Why he want to need open his eyes from God? He want to might see clearly. He also prayed to God to help him stand for what is right. And he is praying to God and asking help to stand for right, what is right. He never want to stand for bad, yeah, wrong side. He want to stand for right side. त्याला एका करेक्ट किंवा जे बरोबर बाजू आहे त्या बाजूनं थांबण्यासाठी व रस्त्यामध्ये जे काही चांगले वाईट जे गोष्टी त्याच्यासोबत येणार आहेत तर चांगली किंवा वाईट गोष्ट त्याला कळू दे, त्याचे यासंबंधीचे डोळे उघडावे, त्याला ते सर्व क्लिअर दिसावं, यासाठी तो देवाकडे प्रार्थना करतोय आणि म्हणतोय की माझे डोळे उघड आणि मला क्लिअर दिसू दे की मी चांगल्या बाजूलाच सदा राहावं, चांगल्या गोष्टी मी सदा स्वीकारत राहावं. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. ही वॉन्ट टू टेल दॅट की ब्रिंग आउट द बेस्ट इन हिम. ही वॉन्ट टू ब्रिंग आउट द बेस्ट इन हिम. त्याला त्याच्यामध्ये योग्य दिशा, त्याच्यामधील सर्वोत्तम गुणांना योग्य दिशा द्यावं, तो बेस्ट व्हावं, यासाठी तो देवाकडे मदत मागतोय. अँड आस्किंग फॉर ओपन अप हिज आईज. ओके, तर थर्ड स्टांजा बघूयात. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो. देवाला सांगतोय, रिक्वेस्ट करतोय, देवा मदत कर. कशासाठी? टू जस्ट से नो. द स्पीकर गोज टू अन सीक गॉड हेल्प टू इनेबल. बघा, हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो वेन टेम्पटेशन कम्स माय वे. टेम्पटेशन म्हणजे कुबुद्धी, तर त्याचं एक मिनिंग आहे, मिनिंगफुल शब्द आहे. अ स्ट्रॉंग विश टू डू समथिंग बॅड ऑर रॉंग. आपल्या मनामध्ये काही कुबुद्धी, वाईट करण्याचे विचार जे येते त्याला टेम्पटेशन असा शब्द आहे. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो. देवा मला नाही म्हणण्याची शक्ती दे, मदत कर. कधी? वेन टेम्पटेशन कम्स माय वे. जेव्हा काही वाईट गोष्टी माझ्या कुबुद्धी माझ्याकडे येईल. दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन. जेणेकरून मी माझी बॉडी क्लीन ठेवेन, त्याच्यापासून मी लांब राहीन. अँड फिट फॉर लाईफ इच डे. अँड इफ आय डू नॉट टच एनी टेम्पटेशन दॅट टाईम आय फिट फॉर लाईफ इच डे. जेव्हा मी कसल्याही कुबुद्धीला बळी पडणारी, तेव्हा मी माझं जीवन फिट, आनंदी जगेन. आणि आय विल कीप क्लीन माय बॉडी. आणि माझं शरीर जे आहे यापासून मी वाईट गोष्टीपासून लांब ठेवेन. ॲज सो की अशा प्रकारे तो कसल्याही मोहाला, कुबुद्धीला बळी पडू नये, यासाठी देवाकडे तो थर्ड स्टांजामध्ये मदत मागत आहे. ठीक आहे, तर फोर्थ स्टांजा आपण बघूयात. When my teen years are over. Now teenager is thinking about his future. He is now in the teenage, but he is thinking about after the teenage. When my teenage year are over, I know that I will see. जेव्हा माझे 3 वर्ष संपेल, टीनेज माझं पूर्ण होईल, तेव्हा मी बघेल, मला माहिती आहे मी बघेल. काय बघेल? दॅट लाईफ इज लिव्ड इज व्हेरी बेस्ट. की माझं आयुष्य खूप छान जागेल. कसं? विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. जर तू माझ्यासोबत असंच सदैव राहिलास तर मी माझं जीवन असंच व्हेरी बेस्ट हॅपीली जगत राहील, असं तो याच्यामध्ये लास्ट स्टांजामध्ये सांगतोय. Even the last stanza, in the final stanza, he conclude that by time after his teenage years, he will surely know truth that the life lived very best, always one of the which lived under the constant guidance of the God. He is totally confident if the God will with him.
So definitely his life will be full of success and joy. Now this type the poem of a teenager is end. Now you have to need read the poem many times. You have to need solve the questions. You have to need think about it. You have to need make your reading a reminder on this poem. Okay, the answer is given to side of the poem and the back side of the page. You solve the all questions and send me the photograph of the questions. Okay, now आज एवढंच, बाकीचं आपण नंतर बघूयात. थँक्यू.